NPLच्या वतीने मी सन्माननीय मालक वर्ग जे आहेत त्यांना मी आमंत्रित करतोय। नवदीप बॉयजचे सन्माननीय सुयोग महाडिक, जोरदार टाळ्या होऊ दे। त्याचबरोबर खाडे 11चे डॉक्टर मंगेश खाडे, लोकमान्य प्रतिष्ठानचे सन्माननीय बाळा पारकर, मनसे वॉरियर्सचे सन्माननीय कुणाल विचारे आणि निलेश पाटील। वक्रतुंड बॉयजचे सन्माननीय मालक भावेश तिलवे यांनी या संपूर्ण स्पर्धेला सन्मान चिन्ह देखील बहाल केलेला आहे। गोराई अमिगोचे नितीन दळवी, विपुल दोशी 11चे विपुल भाई आलेत का? ओके, आणि त्यांचे प्रतिनिधी आहेत का कोण? विपुल दोशी 11चे। त्याच्यानंतर सप्तशृंगी बॉयजचे तुषार, प्रथमतः या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतलाय त्या संघांच्या सर्व मालक वर्गांना आपण सन्मानित करणार आहोत। नवदीप बॉयज या संघाचे सन्माननीय सुयोग महाडिक, जोरदार टाळ्या होऊ दे। कुणाल विचारे यांच्याकडून त्यांना हे सन्मानित करणार आहे। त्यानंतर डॉक्टर मंगेश खाडे 11, मंगेश खाडे यांना सन्मानित करतील निलेश पाटील। लोकमान्य प्रतिष्ठान बाळा पारकर यांना सन्मानित करतील सुयोग महाडिक, शिवानंदजी शेट्टी, वाह वाह क्या बात है। मनसे वॉरियर कुणाल विचारे एंड निलेश पाटील, दोघांनी या, काय हरकत नाही। बाळा पारकर हे त्यांना सन्मान करतील, शिवानंदजी शेट्टी त्यांना सन्मानित करतील। वक्रतुंड बॉयजचे सन्माननीय मालक भावेश तिलवे, त्यांचे प्रतिनिधी कोण आहेत का? या। चला, गोराई अमिगो, ये हा सन्मान आहे। त्यानंतर गोराई अमिगो नितीन दळवी, नितीन दळवी आहेत का? दीपेश, दीपेश आहेत का? ओके, विपुल दोशी 11, विपुल भाईंचंच नाव लिहिलेलं आहे। या विपुल दोशी 11चा तिथे सन्मान होतोय। आणि सप्तशृंगी बॉयज यांचे सन्माननीय मालक तुषार, त्यांचे प्रतिनिधी आशिष, आशिष आहे का? हा, टीम प्लेयर आले तरी चालतील। सप्तशृंगी बॉयजचा हा सन्मान त्यांच्या सन्माननीय मालकांचा। आणि आता आपण या स्पर्धेचा गेले 2 दिवस आपण ही स्पर्धा राबवली। एक वेगळी संकल्पना आपण या स्पर्धेमध्ये राबवली। ऑक्शनच्या माध्यमातून
वेगवेगळ्या खेळाडूंना आपण खरेदी नाही बोलू शकत, परंतु त्यांच्यावरती बोली लावली आणि त्या संघांच्या मालकांनी तुम्हाला खेळण्याची संधी निर्माण करून दिली आणि अशा प्रकारे एकूण 8 संघ निर्माण झाले. या 8 संघांची ही स्पर्धा आपण इथे खेळलो. नवदीप मित्रमंडळ आणि शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ही स्पर्धा उत्तमरित्या इथे राबवली गेली. या स्पर्धेचा आता बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वप्रथम उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोहित जळवी लोकमान्य प्रतिष्ठान. जोरदार टाळ्या होऊ दे. एक नावाजलेला असा हा खेळाडू आपल्या गोराईमध्ये घडतोय. त्याच्या पाठीवर एक शाबासकीची थाप टाळ्यांच्या माध्यमातून होऊ दे. सन्माननीय शिवानंदजी शेट्टी यांच्या हस्ते याला एक पारितोषिक देण्यात येते. आणि यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपण निवडणार आहोत आणि तो आहे साहिल कदम लोकमान्य प्रतिष्ठान. निलेश पाटील, शिवानंदजी शेट्टी आणि कुणाल विचारे यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात येतोय. आणि यानंतर या स्पर्धेमधला बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज परेश मस्के मनसे वॉरियर्स. क्या बात है. अमित कदम, सन्माननीय अमित कदम आणि सुयोग महाडिक यांच्या हस्ते याला सन्मानित करण्यात येते. आता आपण कुठलीही स्पर्धा घेऊ दे, मग तुम्ही खो खो घ्या, क्रिकेट घ्या किंवा आणखीन कुठलीही स्पर्धा घ्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पंचांची आवश्यकता असते. आणि आपल्या या स्पर्धेला जे पंच म्हणून लाभलेत ते दोन्ही पंच या व्यासपीठावरती यायचे. या आम्ही क्षमा मागतो की आपली दोघांची नावं आमच्याकडे नाही आहेत. नीरज आणि साहिल हे दोन्ही पंच उत्कृष्टरित्या ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी पंचगिरी त्यांनी मेहनत घेतली. त्यांना इथे सन्मानित करण्यात येते. शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्रमंडळ यांच्या वतीने या दोन्ही पंचांचा इथे सन्मान होतोय. या पंचांना सन्मानित करत असतेवेळी आपले तिसरं पंच म्हणून जे होते अमित हे इथे उपस्थित नाही आहेत, पण त्यांनाही आम्ही नंतर सन्मानपूर्वक त्यांचा मान राखू. NPL नवदीप प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज परेश मस्के मनसे वॉरियर्स. अष्टपैलू असं त्यांचं योगदान या स्पर्धेमध्ये.
आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेचे उपविजेता लोकमान्य प्रतिष्ठान, या लोकमान्य प्रतिष्ठानचे सन्माननीय मालक अमोल साळवी, बाळा पारकर यांनी थोडंसं पुढे यायचंय. या लोकमान्य प्रतिष्ठानचे सन्माननीय आयकॉन प्लेयर रोहित जळवी, रोहित जळवी नाव सांगत जा. परेश, बाबू, सुमेश, अमोल, सुयोग, सर्व टीम कृपया व्यासपीठावरती यायचे. लोकमान्य प्रतिष्ठान उपविजेता ठरलेला NPL चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा उपविजेता संघ लोकमान्य प्रतिष्ठान, या सर्व खेळाडूंचा इथे सन्मान करण्यात येतोय. कर्णधार हा शेवटी सन्मान घेणारा असतो, त्यानुसार सर्व प्लेयर्स पहिल्यांदा सन्मानित होऊ दे. फोटो फोटो तो होना ही चाहिए. NPL नवदीप प्रीमियर लीग अंतिम सामन्यामधले उपविजेता संघ लोकमान्य प्रतिष्ठान, या सर्व संघाचं इथे मनापासून अभिनंदन करण्यात येते. चला विशाल, एक उत्तमरित्या तुम्ही एक तुमचं फोटो सेशन होऊन जाऊ दे. नवदीप प्रीमियर लीग चॅम्पियन्स ट्रॉफीचे 2025 चे हे रनर अप आहेत, उपविजेते आहेत लोकमान्य प्रतिष्ठान. एक जल्लोष.
Come on, everybody, enjoy. Now the Premier League Champions Trophy 2005. अंतिम विजेता मनसे वॉरियर्स. पुरा संघ हा व्यासपीठावर आला पाहिजे. त्यांचा आयकॉन प्लेयर सन्मान्य मालक वर्ग कुणाल विचारे, निलेश पाटील आणि त्यांचा संपूर्ण संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे या विजेत्यासाठी. प्रत्येक संघाचं इथे संघामधल्या प्रत्येक खेळाडूचं इथे सन्मान होतोय. NPL नवदीप प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरलेला हा मनसे वॉरियर्स संघ राहुल साळवी. राहुल साळवी उर्फ नो कॉमेंट्स. या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतलंय सुयोगजी माडिक आणि त्यांचे सर्व सहकारी. या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं होतं ते शिवानंदजी शेट्टी, लोकमान्य प्रतिष्ठान, यथेच्छ फौज, न्यू सिद्धिविनायक इलेक्ट्रिक, सुप्रीम टीव, डॉक्टर खाडे आणि कुणाल विचारे या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडले. आणि आता अंतिम विजेत्यासाठी विशेष सन्मान आपले मनसे वॉरियर्स ट्रॉफी दिली का त्यांना पण सुयोग दादा. आपण प्रथम पारितोषिक आणि उत्कृष्ट चषक हा मनसे वॉरियर्स या संघाला बहाल करण्यात आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी मनसे वॉरियर्स या संघाचं आपण स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय आणि नवदीप मित्र मंडळाकडून त्यांना इथे सन्मानित करण्यात आलेला आहे. हुर्रे! आणि एकच जयघोष मनसे वॉरियर्सचा एकच जयघोष होतोय, आमच्या राजाला साथ द्या, आमच्या राजाला साथ द्या. हे संपूर्ण गोराईकरांसाठी आहे.
पुन्हा एकदा शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट आणि नवदीप मित्र मंडळाच्या वतीने मनसे वॉरियर्स आणि लोकमान्य प्रतिष्ठान या दोन्ही संघांचं विशेष अभिनंदन. उत्तमरित्या आणि आपण कुठलंही विघ्न न आणता खिलाडू वृत्तीने आपण सर्वांनी ही स्पर्धा पार पाडलीत त्याबद्दल सर्व संघांचे विशेष आभार. आणि ही स्पर्धा इथेच संपन्न झाली असं मी जाहीर करतो. धन्यवाद.